प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण मराठी भाषा प्रश्न याचा भाग 4 या ठिकाणी बघणार आहोत. यापूर्वीचे पार्ट्स देखील आपल्या केंद्रप्रमुख परीक्षा म्हणून जी प्लेलिस्ट आहे किंवा TETची जी प्लेलिस्ट आहे त्याच्या संबंधित मराठी भाषिक क्षमतेचा विकास किंवा मराठी भाषिक क्षमतेवरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या प्लेलिस्टमध्ये करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण क्वालिटी क्वेश्चन्स बघणार आहोत आणि ज्या पद्धतीने आपण क्वेश्चन्स पाहतोय त्यामध्ये नक्कीच तुम्हाला त्यातूनही दुसऱ्या क्वेश्चन्सची सुद्धा तयारी तुमची होणार आहे. म्हणजे आपण जे प्रश्न या ठिकाणी घेत असतो ते प्रश्न तुमच्या संबंधित त्या जी काही अडचण त्या भागाविषयी आहे ती थोडक्यात आपण या ठिकाणी डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न हे त्यामध्ये करत असतो. व्हिडिओ आवडला तर त्या ठिकाणी लाईक करायचं, शेअर करायचं आहे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही ते पाठवायचं देखील आहे. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे, कारण हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल की नाही, आणि ठरला तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. ओके, तर आपल्या या ठिकाणी आता आपल्या प्रश्नांकडे आपण जाऊया. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे 2025मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते? नवी दिल्ली या ठिकाणी 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ते भरलेले होते. तारा भवाळकर हे त्याच्या अध्यक्षा होते. तारा भवाळकर 21 ते 23 फेब्रुवारी हे नवी दिल्ली या ठिकाणी हे संमेलन भरलेलं होतं. तारा भवाळकर याच्या अध्यक्षा होत्या. आता लक्षात घ्या 2023चं जळगावमध्ये भरलेलं होतं बरं का. जळगावमधील अंबळनेर जे ठिकाण आहे ना, या अंबळनेर ठिकाणी जळगावमधलं भरलेलं होतं. म्हणजे एक 96 आपण त्याला म्हणतोय. आणि त्याच्यानंतर एक 97 आणि 98 जे होते ते सातारा या ठिकाणी भरलेलं होतं. 98 जे आहे हे 2025 जूनमध्ये मागच्या वर्षाचं भरलेलं होतं, ते सातारा या ठिकाणचं होतं. आता लक्षात घ्या त्याच्यामध्येच आता यावेळेस 2025मधलं नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. 98 जे आपण त्याला म्हणतोय ते, आणि 99 जे होणारे आहे 99 जे होणारे आहे हे सातारा या ठिकाणचं राहणार आहे. हे सुद्धा एक प्रकारे त्याच ठिकाणी घडून येणार आहे किंवा होणार आहे. पुढचा प्रश्न आता या ठिकाणी आपण बघणार आहोत. समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी. कपाळ. कपाळ या शब्दाचा समानार्थी आहे निढळ, ललाट, भाल, निटील, कपोल आणि अलीक. एवढे सगळी समानार्थी शब्द देण्यामागचा एकच हेतू आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला जर विचारलं तर एवढ्या सगळे अर्थ एखादा कुठला तरी याच्यापैकी एक शब्द तुम्हाला त्याच्याबद्दल येऊ शकतो. नवरा म्हणजेच कवेश, अंबोला, धनी आणि नाथ हा अर्थ होतो. आता बऱ्याच जणांना याचे अर्थ नवीन काही माहीत झाले असतील. असेच काही शब्द आपण या ठिकाणी निवडलेले आहेत. अंबक म्हणजे काय आहे तर तात, बाप, तीर्थप्रूफ, वडील हा त्याचा समानार्थी शब्द आहे. आणि किताब. किताब म्हटल्यावरती त्या ठिकाणी किताब म्हटलं तर बक्षीस असतो, या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे. त्यामुळे अयोग्य जोडी ही या ठिकाणी किताबची शिक्षा आहे. तिसरा प्रश्न आपण बघणार आहोत. वेगळ्या अर्थाचा पर्याय निवडा. द्विजराज म्हणजे गरुड असतो. ठीक आहे. जो ताक्ष आहे याला म्हणजे हे ताक्ष म्हणजेच खगेश्वर किंवा वेनतेय असं आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे हे सगळे गरुडाचे समानार्थी शब्द आहेत. खगेंद्र, त्राक्ष, द्विजराज. ठीक आहे. आता द्विज म्हणजे बघा, आता लक्षात घ्या की द्विज हा जो शब्द आहे, द्विज म्हणजे पाखरू किंवा पक्षी. पाखरू, खग किंवा पक्षी. आता तुम्हाला चौथ्या नंबरचा जो शब्द दिलेला आहे खग म्हणजे, तर ठीक आहे, तर द्विजराज, ताक्ष आणि खगेंद्र यांचा वेगळा अर्थ आहे खगेश्वर किंवा गरुड म्हणून. ठीक आहे. आणि द्विज हा जो शब्द आहे हा द्विज आणि द्विजराज याच्यामध्ये हा डिफरन्स तुम्हाला लक्षात यायला हवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पाखरू, खग आणि पक्षी हे त्या ठिकाणी वेगळं आहे. ओके, पुढचा शब्द बघा. विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती चुकीची आहे ती ओळखायची आहे. आपण या ठिकाणी डाटा असा घेतला आहे की तुम्हाला जवळपास एका क्वेश्चन्समधून नियर अबाउट फक्त उत्तरच नाही तर बाकीच्या पर्यायांमधून सुद्धा तुमच्या ज्ञानात नक्कीच त्या ठिकाणी भर पडेल अशा पद्धतीचा आपण गोष्टी घेत आहोत. लठ्ठ याचा आहे कृश. शंका याचा विरुद्धार्थी शब्द आहे खात्री. कुरूप याचा विरुद्धार्थी शब्द आहे सुरूप. हे स्वरूप झालं इथं, सुरूप असं असायला हवं होतं. ठीक आहे. ऐलतिरी. ऐलतिरीचा शब्द नदीकाठ हा चुकीचा आहे. ऐलतिरीचा समानार्थी शब्द नदीकाठ आहे, हे लक्षात घ्या या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. कृपणच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपणच्या विरुद्धार्थी शब्द आहे उदार. ओके, कृपण हा शब्द आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द उदार. अयोग्य जोडी. अयोग्य जोडी ओळखायची आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द ओळखायचा याच्यामध्ये. ज्याच्यासारखा दुसरा नाही असा अजोड असतो. ज्याला आवर घालता येत नाही असा अनावर असतो. राजाची स्तुती करणारा कोण असतो? भाट असतो. आणि दुसऱ्याच्या मनातील जाणणारा जो असतो हा मनमोजी नसतो. हा काय असतो? हा असतो मनकवडा.
ठीक आहे. मन कवडा असतो आणि मनमौजी कोण असतो तर स्वतःच्या या ठिकाणी लिहित बसण्यापेक्षा मी तुम्हाला तोंडी सांगतो, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला वेळ कमी लागेल. अयोग्य जोडी ओळखा. आता पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये जोडी आपल्याला अयोग्य ओळखायची, असेच प्रश्न जवळपास आहेत. यामध्ये बघा, ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक कोणते असतात? बुद्धिजीवी. सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा कोण असतो? साम्यवादी. अग्रज म्हणजे कोण असतो? तर थोरला भाऊ. 60 वर्ष पूर्ण म्हणजे सुवर्ण महोत्सव. मित्रांनो, 60 वर्ष म्हणजे या ठिकाणी काय असतं माहिती आहे का? हीरक महोत्सव असतो. ठीक आहे, हीरक महोत्सव आपण साजरा करतो. सुवर्ण महोत्सव आपण कधी साजरा करतो? 50 वर्ष झाल्यावरती पूर्ण. ठीक आहे, ओके. अमृत वर्ष कधी साजरा करतो? रजत वर्ष कधी साजरा करतो? हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन केलं तर वाचणाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानात भर पडेल. पुढचा प्रश्न घ्या. अयोग्य जोडी ओळखा. कुर्म म्हणजे कासव, बरोबर आहे. स्वेदज म्हणजे कीटक, बरोबर आहे. क्षुधा म्हणजे भूक, हे सुद्धा बरोबर आहे. वैध म्हणजे त्या ठिकाणी संवैधानिक आहे, या ठिकाणी बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर म्हणजे अवैध आहे. वेदचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द देण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता व्याळ म्हणजे काय आहे हे पण लक्षात घ्या. व्याळ म्हणजे काय आहे तर साप आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. हा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. आता संबंधित प्रश्न शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सुद्धा आवश्यक आहे. त्यालाच आपण एक मराठी भाषिक क्षमता म्हणून हे कुठल्याही ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती या सगळ्या गोष्टींना लागणारी किंवा कामी पडणारे प्रश्न हे मराठी व्याकरणावरचे आहेत. अयोग्य अर्थाची जोडी आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. पीक म्हणजे कोकिळा, अनिल म्हणजे वायू, वसन म्हणजे वस्त्र आणि ग्रह म्हणजे घर. तर बरेच जण या ठिकाणी घाईघाईमध्ये सगळेच बरोबर आहेत सर, काय चुकीचं आहे असं वाटेल. पीक म्हणजे शेतातील उभे धान्य. ठीक आहे. आता यामध्ये कसं आहे माहिती आहे का, इथं सॉरी चुकला. हे जे आहे ना मित्रांनो, इथं थोडंसं करेक्शन करा. इथं पहिली वेलांटीचं पीक म्हणजे कोकिळा आहे. दुसऱ्या वेलांटीचं जे पीक आहे का नाही, हे पीक म्हणजे शेतातील धान्य आहे. हे बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना हे लक्षात घ्या. आणि हा व्हिडिओ पाहतानाच तुम्हाला PDF वाचली तरी लक्षात येणार नाही लवकर, पण व्हिडिओ पाहत असताना या बारीक सारीक गोष्टी ज्या असतात ह्या लक्षात राहत असतात. ठीक आहे. तर इथं पहिल्या वेलांटीचं पीक म्हणजे कोकिळा आहे. अनिल म्हणजे वायू, हे बरोबर आहे. आता अनिलच्या याच्यामध्येच अनल शब्दसुद्धा आहे. अनल म्हणलं तर काय आहे? अनल म्हणलं तर अग्नी आहे किंवा विस्तव आहे. ठीक आहे. पुढे नंतर वसन म्हणजे वस्त्र आहे आणि ह्याच वसनला व्यसनसुद्धा एक शब्द सारख्याच आवाजाचा आहे आणि व्यसन म्हणजे काय असते? सवय. ठीक आहे. ग्रह, आता ग्रहच्या ऐवजी इथं गृह आहे. गृह म्हणजे घर. ठीक आहे. सदन, हे महत्त्वाचं आहे. इथे हा चुकीचा शब्द आहे, अयोग्य जोडी. ठीक आहे. मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. अयोग्य अर्थाची जोडी ओळखायची आहे. दूरचा आहे या ठिकाणी दुष्टपणा. दूरचं दुष्टपणा. तमाचं या ठिकाणी अंधार. नादचं या ठिकाणी छंद. आता म्हणजेच काय, आता हे सुद्धा प्रश्न 9व्या प्रश्नासारखेच आहेत. दूर हा या ठिकाणी पहिला उकार आहे आणि दुसऱ्या उकाराचा दूर म्हणजे काय आहे माहिती आहे का? तो आहे दुष्टपणा. सॉरी, हेच या ठिकाणी आहे. तमा म्हणजे काय आहे? अंधार. परवा व महत्त्व. परवा व महत्त्व. ठीक आहे. नाद, याचाच नांद. नांद अनुस्वार आहे. नांद म्हणजे एक प्रकारचे भांडे असते. ठीक आहे. एक प्रकारचे भांडे आहे. आणि पुढे दिन, दुसरी वेलांटी आहे दिन, त्या ठिकाणी दिवस हा दिलेला आहे. तर पहिल्या वेलांटीचा दिन जो आहे त्याचा अर्थ आहे दिवस आणि दुसऱ्या वेलांटीचा दिन जो आहे त्याचा अर्थ आहे दुबळा. दुबळा किंवा त्याला आपण गरीब असं सुद्धा समानार्थी लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी काही सांगताना जर एखादा शब्द मागे पुढे झाला तर ते तुमच्या लक्षात आला तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ठीक आहे. कारण यामध्ये एखादा मराठीचा जो शब्द आहे किंवा तो सांगताना थोडंसं चुकी होऊ शकते, मे बी पॉसिबल. पुढे बघा, जो काही जबाबदारी पत्करतो वा काही कष्ट घेतो तो त्यापासून स्वतःचा फायदा करून घेणारच. या म्हणीची मन आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. पुन्हा एकदा वाचा वाटलंच तर. जो काही जबाबदारी पत्करतो, ठीक आहे, वा काही कष्ट घेतो तो त्यापासून स्वतःचा फायदा करून घेणारच. अशा म्हणीची म्हण कोणती आहे? न करत्याचा वार शनिवार. त्याचा अर्थ आहे ज्याला एखादे काम करायचे नाही तो काही ना काहीतरी बहाणे सांगतो. पुढे पळसाला पाण्यात तीनच, म्हणजे अशा काही ठिकाणी गोष्टी असतात की त्या सर्वत्र सारख्याच असतात. हापापाचा माल गप्पापाला म्हणजे फुकट लाटलेले त्याच पद्धतीने जाते. तळे राखी तोच पाणी चाखी. हा या ठिकाणी त्याचा या म्हणीचा अर्थ आहे. असे प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकतात. ओनामा करणे याचा अर्थ काय आहे? तर ओनामा करणे याचा अर्थ आहे प्रारंभ करणे, सुरुवात करणे. ठीक आहे. ठार मारणे याचा अर्थ आहे कंठस्नान करणे. हे सुद्धा लक्षात घ्या, म्हणजे याचासुद्धा आपल्याला सराव होऊन जाईल. कंठस्नान करणे, ठार मारणे म्हणजे कंठस्नान करणे. त्याग करणे म्हणजे या ठिकाणी उदक सोडणे आहे. उदक सोडणे. कधी कधी याला प्रश्न असा आला तर तुम्हाला थोडं कन्फ्यूज होऊ नये, गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये. ठीक आहे.
पुढे नंतर अयोग्य जोडी या ठिकाणी ओळखायची वाक्यप्रचाराची. खडे चोरणे म्हणजेच पराभूत करणे, मेतकूट जमणे कनिष्ठ मैत्री होणे, हात ओला होणे पैसा मिळणे. 4 नंबरचा आहे या ठिकाणी चंदन करणे. चंदन करणे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आहे चंदन करणे म्हणजे नाश करणे. ठीक आहे, मग हे चुकीचं दिलेलं होतं. आनंद देणे हे या ठिकाणी चुकलेलं आहे. ठीक आहे, अयोग्य जोडी ती आहे. मग हे वाक्प्रचार लक्षात घ्या. असे वाक्प्रचार आपल्याला ऐन वेळेवरती गोंधळ निर्माण करत असतात, त्यामुळे थोडंसं विचारपूर्वक आपण उत्तर नोंदवायचं आहे. खालीलपैकी मराठी भाषेत इतर भाषेतून आलेले महत्त्वाचे शब्द यांचे मूळ स्थान यांची योग्य जोडी दिलेली आहे. संस्कृत शब्द बघा कोणते, ग्रंथ, यज्ञ, शंख, प्रकृती. कानडी शब्द बघा गुढी, बांबू, भाकरी, नैवेद्य. तामिळ शब्द बघा भेंडी, औत, अडुळसा, आघाडा. तेलुगू शब्द बघा शेठ, डबा, घी, दलाल. आता यामध्ये तेलुगू शब्द हे चुकीचे आहेत. तेलुगू शब्द कोणते कोणते असतात बघा, नाल, घोड्याचे नाल माहिती आहे ना तुम्हाला, घोड्याचे नाल आपण दररोज पाहतो. आरसा, पुन्हा नंतर केस मोकळे होण्यासाठी धुतलं जातं तर शिकाकाई वापरली जाते. पुन्हा नंतर जाड हा शब्द, पुन्हा नंतर गदारोळ. ठीक आहे ना, गोंधळ वगैरे, गदारोळ इत्यादी. हे शब्द जे आहेत ना, हे शब्द सगळे तेलुगू शब्द आहेत. शेठ, डबा, घी, दलाल हे सगळे गुजराती शब्द आहेत. ठीक आहे, तर आपल्याला शब्दसिद्धी म्हणून एक टॉपिक आहे, त्यामध्ये तद्भव, तत्सम, देशी, विदेशी शब्द असतात. त्यामध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये सर्रासपणे आपण भेंडीची भाजी केली का, ठीक आहे नाही, अडुळशाची पाने, आघाडा आपण गणपतीला वाहतो, अशा पद्धतीचे तामिळ शब्दसुद्धा त्यामध्ये विचारले आलेली आहेत. तर मग आता गुजराती शब्द आणखीन एक जो आहे हा आहे रिकाम टेकडा. ठीक आहे, रिकाम टेकडा हा सुद्धा त्या ठिकाणी शब्द आपण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न या ठिकाणी त्याच्या संबंधितच आहे बघा. पोर्तुगीज शब्द आहे, त्यामध्ये पोर्तुगीज शब्द आहे खंड, अननस, तंबाखू, बटाटा. MPSCने बऱ्याच वेळेस हे प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. फारसी शब्द बघा, कारण PSISTIला ज्यावेळेस मराठी व्याकरण असतं त्यावेळेस पेपर सेकंड मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा त्यांना मराठी व्याकरण असतं, आणि सुरुवातीला एक जनरल नॉलेज GKचा पेपर असतो त्यांचा, परंतु मराठी चा जो पेपर आहे मुख्य परीक्षेमधला, तर त्यामध्ये ऑप्शन वाईज असे प्रश्न त्यांना असतात. फारसी शब्द त्यामध्ये बघा, फारसी शब्दामध्ये आहे शामियाना, मंडपाच्या बाजूला आपण ते म्हणतो ना मंडपाच्या टाईपमध्ये. समई, खरबूज आहे, गुलाब आहे. अरबी शब्द बघा, इनाम, जाहीर, मेहनत, हुकूम, मंजूर हे शब्द आहेत. देशी शब्दामध्ये गुडगा, दगड, अंघोळ, अबोला असा आहे. आता योग्य शब्द निवडायचे, सगळेचे सगळे शब्द योग्य आहेत मित्रांनो या ठिकाणी. ओके, तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे व्हिडिओ पाहण्याची. बरेचसे शब्द तुम्हाला योग्य असावेत किंवा तुमच्या अभ्यासामध्ये वाढ व्हावी, शब्दांची माहिती व्हावी, नक्की फक्त उत्तर काढण्याशी संबंधित आपण करतोय. तर आपल्या उत्तर काढण्यासोबत आपल्याला बाकीच्या गोष्टीसुद्धा माहीत होतील. आता अयोग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. सकाळी लवकर उठलो आणि अभ्यास केला. आता आणि हा शब्द आला आहे उभ्या नव्हे अव्यय. धनुष्यातून बाण सुसाट वेगाने फिरला, इथं क्रिया विशेषण आलेलं आहे. अरे बापरे केवढा मोठा साप, मग त्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय आलेलं आहे. त्याला कामासाठी प्रत्येक कंपनीत जावे लागते. आता त्या ठिकाणी बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, विशेषण म्हणतो, बरोबर आहे का नाही. त्याला कामासाठी प्रत्येक कंपनीत जावे लागले. आता इथं कामासाठी हा शब्द आलेला आहे, मग तो काय आहे, शब्दयोगी अव्यय. या ठिकाणी अयोग्य जोडी 4 नंबरची आहे. या ठिकाणी विशेषण म्हणजे काय असतं, तर नामाबद्दल मग विशेष माहिती देणारा शब्द असतो. वेगळा शब्द ओळखा. आता 4ही पर्याय तुम्हाला या ठिकाणी वाचायचे. 4मध्ये कुठली ना कुठली तरी एक गोष्ट लपलेली आहे, त्यातून एक वेगळा बाजूला काढायचा आहे, बरोबर. म्हणजे एक नासका कांदा आपल्याला चांगल्या कांद्यातून बाजूला काढायचा आहे, असं आपण लक्षात घ्यायचं आहे. तर माधुर्य, आता माधुर्य हे एक काय आहे, विशेषण आहे. आता विशेषणाकरिता बघा, ई, पुन्हा नंतर ता, या, पुन्हा नंतर गिरी हे प्रत्यय असतात. हे प्रत्यय त्या ठिकाणी लागतात कशाला, शब्दांना. आई, पुन्हा नंतर वा, नामांना लागतात शब्द, की आणि पणा. आता हे सगळे सांगतो मी तुम्हाला काय आहे ते. आता हे जे आहेत ना, हे प्रत्यय त्या ठिकाणी नामाला लागतात आणि त्याचं काय तयार होतं, विशेषण तयार होतं. आता मधुरचं माधुर्य, ठीक आहे. दैवत्व, त्व लागलेलं आहे त्याला. गार शब्द आहे, त्याला वा शब्द लागला, गारवा. माणूस शब्द आहे, आता हे माणूस शब्द इथं वेगळा शब्द आहे, कारण माणसाला ज्यावेळेस आपण की लावतो त्यावेळेस तिथं काय तयार होतं, माणुसकी, ठीक आहे नाही. हे त्या ठिकाणी शब्द विशेषण तयार होत असतं. माणुसकी,
जसं की आता की लावल्यावर पुन्हा काय तयार होईल, गायकी, लायकी. पुन्हा एखादा पाटील असेल, पाटीलला पाटील की, हे ना, हेच लागतात त्या ठिकाणी. पुढे नंतर पणा शब्द लावणारा कोणता आहे, शहाणपणा. काय आहे, शहाणपणा. पुन्हा नंतर ता लावलेला प्रत्यय कोणता, शांत शब्द आहे, त्याला प्रत्यय लावा, शांतता. ठीक आहे नाही. तर असे या ठिकाणी विशेषण तयार झालेले असतात. मग तुम्हाला ही प्रत्यय लक्षात ठेवावे लागतात, कोणत्या शब्दाला ही प्रत्यय लागल्यावरती ती शब्द तयार होतात ते. ठीक आहे. त्यामुळे अभ्यास करताना एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिकली थोडंसं लक्ष जर देऊन केलं तर सगळ्या गोष्टी ह्या सोप्या होत असतात. मराठी कवी व त्यांची टोपण नावे या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहेत. केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले आहेत. कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शेडवारकर आहे. केशवकुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे आहे. आणि कवी ग्रेस जे आहेत, ह्या कवी ग्रेस यांना आपण केशव, ठीक आहे, केशव माणिक गोडघाटे हे त्यांचं नाव आहे. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. केशव माणिक गोडघाटे. आणि राम गणेश गडकरींना आपण काय म्हणतोय, गोविंदाग्रज. काय म्हणतोय त्यांना, गोविंदाग्रज. त्यांना आणखीन एक नाव आहे बाळकराम, बाळकराम. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये, त्यासाठी लक्षात घ्या. ह्या गोष्टी आपण बारकाईने लक्षात ठेवायला पाहिजे. क्रियापदाचा प्रकार वाक्यानुसार ओळखून अयोग्य वाक्य व क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. बघा, राहुल आंबा खातो, यामध्ये सकर्मक क्रियापद आहे. बरोबर आहे. सकर्मक म्हणजे कर्मासहित क्रियापद आलेलं असतं. तो टेबलावर बसला. आता टेबलावर बसला या ठिकाणी अकर्मक क्रियापद दिलं, हे या ठिकाणी चुकीचं. कोमलने बाळाला रडवले. बरं का, कोमलने बाळाला रडविले, रडविले प्रयोजक क्रियापद आहे. दुसरं रडविले म्हणजे त्या प्रयोजित केलं आहे त्याला. मी चहा पीत नाही, मी चहा पीत नाही. इथं पीत नाही ही सॉरी, इथं पीत आलेलं, मी चहा पीत नाही संयुक्त क्रियापद आलेलं आहे त्या ठिकाणी. बरोबर. तर क्रियापद प्रकार वाक्यानुसार आपण ओळखून अयोग्य वाक्य व क्रियापद प्रकार ओळखायचा आहे. काळ व वाक्य दिलेले आहे आणि अयोग्य जोडी आपल्याला त्या ठिकाणी ओळखायची आहे. बघा, मी सिनेमा पाहतो, साधा वर्तमान काळ आहे. मी सिनेमा पाहीन, पाहीन म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, इथं पाहिलेलं नाही आहे, भविष्यात क्रिया आहे, चालू भविष्यकाळ आहे. मी कादंबरी वाचली होती, होती म्हटलं की भूतकाळ आलेला आहे, वाचलेली आहे क्रिया, त्या ठिकाणी आपण काय म्हणतोय त्याला, अपूर्ण भूतकाळ. तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी ही पूर्ण भूतकाळाची आहे क्रिया. तर इथं तुमच्या लक्षात आलं असेल, वाचली होती म्हणल्यावर आता काय राहिलं आहे अपूर्ण आणखीन, बरोबर आहे की नाही. मी गात असतो, त्यामध्ये रीती वर्तमान काळ हे या ठिकाणी आहे. म्हणजे उत्तर आपलं मी कादंबरी वाचली होती अपूर्ण भूतकाळ नसून पूर्ण भूतकाळ हे त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं. अयोग्य जोडी या ठिकाणी आता आपल्याला ओळखायची आहे. अयोग्य जोडीमध्ये बघा, राम चलता चलता पडला, हे केवळ वाक्य आहे. आता वाक्यांचे प्रकार असतात, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. ठीक आहे. त्यांच्या अर्थानुसार सुद्धा आपण लक्षात घेतो. नकारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य. ठीक आहे. तर बघा, राम चलता चलता पडला याच्यामध्ये हे केवळ वाक्य आहे. त्या ठिकाणी एकच वाक्य त्यामध्ये असतं, दोन वाक्य नसतात. पण मिश्र वाक्यामध्ये दोन वाक्य त्या ठिकाणी जोडली गेलेली असतात. आता जो अभ्यास करेल तोच यशस्वी होईल, हे या ठिकाणी मिश्र वाक्य आहे. त्याने पुस्तक वाचले परंतु त्याला अर्थ सापडला नाही, हे संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे. आता वरीलपैकी एकही यामध्ये अयोग्य नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला वाक्यांचे प्रकार आणि वाक्यांची उदाहरणं लक्षात यावी म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे. मिश्र वाक्यामध्ये दोन वाक्य असतात, संयुक्त वाक्यामध्ये दोन वाक्य प्रधान असतात, मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान एक वाक्य गौण असतं आणि केवळ वाक्यामध्ये एकच वाक्य त्या ठिकाणी दिलेलं असतं. संयुक्त वाक्याचे प्रकार व त्यांचे अव्यय या ठिकाणी ओळखा. ज्या संयुक्त वाक्यामध्ये व आणि हे शब्द येतात, व आणि, तर त्याला समुच्चयबोधक वाक्य असं म्हणतात. समुच्चयबोधक संयुक्त वाक्य. अथवा आणि किंवा याला विकल्पबोधक संयुक्त वाक्य म्हणतात. परंतु आणि पण याला विरोधबोधक संयुक्त वाक्य म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये म्हणून आणि सबब असे शब्द येतात त्याला परिणामबोधक संयुक्त वाक्य असं त्या ठिकाणी म्हटलेलं असतं. सर्वच्या सर्व या ठिकाणी पर्याय काय आहेत, बरोबर आहेत, हे माहितीच तो तुम्हाला देण्यासाठी दिलेले आहेत. अयोग्य संधी ओळखायची आहे आपल्याला. ईश्वर अधिक इच्छा, ईश्वरेच्छा बरोबर आहे. महा अधिक ऋषी, इथं महर्षी असं आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये महर्षी करून या ठिकाणी हे चुकीचं आहे, अयोग्य आहे, हे उत्तर आहे मित्रांनो. शुद्ध अधिक पिपासा, शुद्ध पिपासा. मनु अधिक अंतर, मनुअंतर. आणि तुम्ही हे महर्षी हे उत्तर जर लक्षात घेतलं, तुमच्या PDF महर्षी उत्तर आलेलं आहे, तर ही सर्वची सर्व बरोबर आहेत असं लक्षात घ्यायला काय हरकत नाही. पण जे आता व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी मला माहीत होतं की या ठिकाणी महर्षी हा शब्द दिलेला होता, परंतु टाईप करताना महर्षी आला आहे यांच्याकडून, तर काय हरकत नाही. या ठिकाणी आपण अयोग्य संधी म्हणजे प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी इथं महर्षी असं आपण त्याला देण्यात आलेलं
होतं. ओके. तर सर्वांनी लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न आहे, अयोग्य संधी ओळखायची आहे. त्यामध्ये अयोग्य संधीमध्ये बघा, दिक दिक अधिक विजय दिग्विजय आहे. सत अधिक मुख सन्मुख आहे. गय अधिक अन गायन हा शब्द बरोबर आहे. सूर्य अधिक उदय सूर्योदय हा शब्द बरोबर आहे. त्यामुळं अयोग्य या ठिकाणी संधी कोणती आहे, ही चुकीची आहे. हे सगळेच बरोबर आहेत. इथं सुद्धा टाईप करताना हे झालं. इथं मी दिलेलं होतं सूर्योदय. काय हरकत नाही, सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत असं आपण लक्षात घेऊ, कारण तुम्हाला या ठिकाणी आता मी सांगतोय समोरासमोर. बरोबर आहे. पुढे अयोग्य जोडी आणखीन बघायची आपल्याला, की गायीने गवत खाल्ले. यामध्ये विभक्ती लक्षात घ्यायची आहे. पहा, आता विभक्ती काय असते, तर विभक्ती हे प्रत्यय शब्दाला लागून आलेले असतात. गायीने गवत खाल्ले तृतीय विभक्ती आहे. गायीने, आता ने म्हटलं की त्या ठिकाणी काय येत असतं बघा, ने ए शी हे एकवचनासाठी असतं, आणि नी शी ई ही हे कशासाठी असतं, हे अनेक वचनासाठी असतं, म्हणजे तृतीय विभक्तीतलं. ठीक आहे. तर तुम्ही तो टेबल जो आहे ना, तो टेबल त्या ठिकाणी पूर्णपणे पाहू शकता. आपल्याच या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठी ग्रामर म्हणून आपण त्या ठिकाणी मोफत कोर्स ठेवलेला आहे बघा. मराठी व्याकरणावरती सर्व मराठी व्याकरणचे सर्व कोर्सेस आहेत, पण ते तुम्हाला आता एवढ्या कमी वेळामध्ये जमणार नाही पाहायला. पण तुम्ही एव्हा ना केव्हा जेव्हा रिलॅक्स असाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या फावल्या वेळामध्ये त्या प्लेलिस्टचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. मला कविता सुचली. आता यामध्ये अंडरलाईन करायचे शब्दसुद्धा राहिलेत बघा. इथे एक आहे, पुन्हा इथे एक आहे, आणि पुढे हे एक आहे नंतर. तर या ठिकाणी मला कविता सुचली यामध्ये द्वितीय विभक्ती आहे. मग त्यामध्ये स ला ते स ला नाते असा एक वचन आहे. स ला ते. आता इथं मला हा शब्द म ला मी आहे, त्याला ला हा प्रत्यय लागला आहे. स ला ते एक वचन आहे, आणि अनेक वचनासाठी आहे स ला ना ते. ठीक आहे. तर हे त्या ठिकाणी अनेक वचनासाठी आहे विभक्तीचा. राजाने टोप कोठे ठेवला. ठीक आहे. राजाने टोप कोठे ठेवला. राजाने ने शब्द आलेला. आता चतुर्थी दिलं इथं, ने एशी नेशी इही या ठिकाणी दिलेलं आहे, हे चुकीचं आहे चतुर्थीचं. ठीक आहे. आता कालच मी गावाहून आलो, यामध्ये पंचमी आहे. आता हून आणि ऊन, ऊन आणि ऊन असं दोन या ठिकाणी एकवचनासाठी ऊन आणि अनेक वचनासाठी सुद्धा ऊन हे त्या ठिकाणी प्रत्यय आलेले आहेत. त्यामुळे अयोग्य जोडी जी आहे ही राजाने टोप कोठे ठेवला हे चतुर्थीचं त्या ठिकाणी आहे. आता चतुर्थी म्हटलं, द्वितीय म्हटलं की काय असतं, तुम्ही म्हणता की चतुर्थीमध्ये सुद्धा स ला ते एक वचन आणि स ला ना ते अनेक वचन हे पण आहे आणि हे पण आहे. मग आपण कसं ओळखायचं की द्वितीय आहे का चतुर्थी आहे. ठीक आहे. तर द्वितीय म्हटलं की त्या ठिकाणी द्वितीय पुरुषी या ठिकाणी आहे, मला कविता सुचली. ओके. आता राजाने टोप कोठे ठेवला आहे चतुर्थी, या ठिकाणी स ला ते स ला ना ते हे एक प्रकारे काय केलेलं आहे, इथं संप्रदान केलेलं आहे. काय केलेलं आहे, संप्रदान केलेलं आहे. दुसऱ्याबद्दल त्या ठिकाणी एक वाक्य बोललं गेलेलं आहे, आणि जे स्वतः संबंधित किंवा त्याला सुचवायचं आहे, सांगायचं आहे, त्यावेळेस ती द्वितीय विभक्ती त्या ठिकाणी येत असते. मी कविता केली किंवा मला कविता सुचली ते त्या ठिकाणी सला ते सला ना ते हे द्वितीयामध्ये येत असतं. ठीक आहे. हे चतुर्थीच्या बाबतीमध्ये म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तींसाठी ते आपण बोलत राहतो. अयोग्य जोडी ओळखायची आहे. 26 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी आहे. यामध्ये सुद्धा बघा, गावात खूप लोक राहतात. गावातला अंडरलाईन होतं, पुन्हा नंतर भारताचं या ठिकाणी अंडरलाईन होतं, मावळ्यांनो या ठिकाणी होतं, आणि घरी हा सुद्धा या ठिकाणी होतं. गावात खूप लोक राहतात, त्यामध्ये सप्तमी आहे. सप्तमीचे प्रत्यय आहे त ई आ आणि त ई आ. एक वचनासाठी सुद्धा आणि अनेक वचनासाठी सुद्धा सेम आहे. भारताचा डंका सर्वत्र वाजतो, त्याचं षष्टी आहे. षष्टीमध्ये चाचीचे चा ची आणि चे हे सुद्धा त्यामध्ये आहेत, एकवचन आणि एकवचन. मावळ्यांनो, नो म्हटलं की त्या ठिकाणी बघा संबोधन आहे, हे संबोधन आहे, आणि त्यामध्ये आहे नो हा प्रत्यय. आणि कालच मी दादांच्या घरी ई. आता ने ई ईशी ने ई ही शी किंवा स ला ते स ला नाते. आता हे शब्द जे आहे ना, हे इथं चुकीचं आहे. स ला ते स ला नाते. आता हे चतुर्थी इथं दिलं आहे. चतुर्थीचे हे प्रत्यय असतात, स ला ते स ला नाते. घरीचा ई येऊ लागला. मग ई कशाचा आहे, ते ई आपण याच्या अगोदरही बघितलं, तृतीय विभक्तीचा आहे. म्हणजे इथं काल मी दादाच्या घरी गेलो, याचा अर्थ, याचं उत्तर असायला पाहिजे होतं की तृतीय विभक्ती. ठीक आहे. तर इथं चतुर्थी दिलेलं आहे, हे या ठिकाणी थोडंसं रॉंग आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. अयोग्य समास आपल्याला ओळखायचा आहे. यथाशक्ती याचा अर्थ आहे, याचा प्रत्यय आहे शक्तीप्रमाणे. ठीक आहे. याचा एक अर्थ होतो शक्तीप्रमाणे. ठीक आहे. म्हणजे एक सामासिक शब्द जो आहे त्याचा अर्थ आपण शक्तीप्रमाणे, आणि ज्यावेळेस शक्तीप्रमाणे असं येईल ना, त्यावेळेस त्या ठिकाणी अव्ययी भाव असतो. आणि राजवाडा, राजाचा वाडा, या ठिकाणी राजाचा
वाडा. आता राजाचा वाडा का म्हणतोय मी, इथं बघा चा शब्द लागला, विभक्ती आला, म्हणजे हे विभक्ती तत्पुरुष समास आहे. षष्टी तत्पुरुष. ठीक आहे. चरण कमल. चरण हेच कमल, म्हणजे एका शब्दाला दुसरी उपाधी दिलेली असते. त्या ठिकाणी जे चरण आणि कमल हे दोन शब्द या ठिकाणी विशेषणाच्या स्वरूपात प्राप्त झालेले असतात, त्यावेळेस तो कर्मधारय समास असतो. आणि चौथा पर्याय नक्कीच त्या ठिकाणी तुमच्या उत्तरानुसार अयोग्य ठरणार आहे. त्रिनेत्र म्हणजे त्या ठिकाणी 3 डोळ्यांचा समूह. 3 डोळ्यांचा समूह म्हटलं की त्या ठिकाणी काय यायला पाहिजे, द्विगु तत्पुरुष समास, म्हणजे संख्यावाचक त्या ठिकाणी येत असतं. हे सगळ्यात सोपं आहे बघा. संख्या, त्रि म्हणलं की संख्या, संख्या म्हणलं की द्विगु तत्पुरुष, डोळे झाकून, काही अडचण नाही. आता द्वंद्व समास कशासाठी वापरतात, तर द्वंद्व समास कसा असतो माहिती आहे का, दोन शब्दांचा आणि, व, अथवा, ठीक आहे, पुन्हा नंतर किंवा, पुन्हा नंतर अथवा किंवा, पुन्हा नंतर त्याच्यामध्येच आणखी काही बाबींचा समावेश आपल्याला करायचा असतो. म्हणजे बटाटेवडा, कांदे पोहे, ठीक आहे ना, शेंगदाणे घालून केलेले कांदे पोहे, असं समाहार द्वंद्व. आता या द्वंद्वमध्ये प्रकार असतात. द्वंद्वमध्ये बघा व आणि हा जो शब्द आहे यामध्ये हा जो आहे तर हा इथे इतरेतर द्वंद्व आहे. ओके. अथवा आणि किंवा आला तर त्यामध्ये आहे वैकल्पिक द्वंद्व, विकल्प दर्शवलेला आहे अथवा म्हणजे किंवा. ठीक आहे. आणि समाहारमध्ये काय असतं की आणखीन काहीतरी दुसरं सुचवायचं आहे, हे त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. तत्पुरुष समासाचे सुद्धा नय तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास आहे की नाही, विभक्ती तत्पुरुष समास हे सापडतात. नय तत्पुरुष समासामध्ये विरोधाभास त्या ठिकाणी असतो. पहिल्याच अक्षर अन अशा स्वरूपाने ते सुरू झालेले असतात, म्हणजे एक आदर अनादर अशा स्वरूपाचे. अयोग्य समास ओळखायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, याचं उत्तर आपलं त्रिनेत्र आहे. अयोग्य समासामध्ये बघा बहुव्रीही समास म्हटलं तर त्या ठिकाणी निळा आहे कंठ ज्याचा असा तो. आता बघा निळा आहे कंठ ज्याचा असा तो, असं एवढं मोठं लांबलचक आपण माहिती याची दिली आहे, म्हणजे हे काय आहे, बहुव्रीही शब्द आहे. समाहार द्वंद्वमध्ये आपण बघितलंय, समाहार द्वंद्व कोणाला म्हणायचं की त्यामध्ये वेगळ्या गोष्टी, चहा आणि पाणी, चहा आणि पाणीने चहा पाणी होतं का, नाही, तर चहा साखर पत्ती घालून केलेलं द्रव्य म्हणजे चहा पाणी, ते समाहार द्वंद्व आहे. पुढे नंतर कर्मधारय समास, तपोबल विशेषण आलेलं आहे. ठीक आहे ना. पुढे नंतर मध्यमपदलोपी समासामध्ये काय असतं माहिती आहे का, मध्यमपदलोपीमध्ये आता हे खरे खोटे जो आहे ते खरे किंवा खोटे. आता हे जोड शब्द आहे, जोड शब्दामध्ये लक्षात घ्यायचं कधी पण, खरे किंवा खोटे. वैकल्पिक द्वंद्व समास असतो, वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे. द्वंद्व म्हणलं की दोन गोष्टी आता जे आपण जोड शब्द म्हणतात का नाही, जोड शब्द, त्या मोस्टली जोड शब्दांमध्ये किंवा अथवा असे जे शब्द घालून त्यांची फोड केली जाते ते वैकल्पिक द्वंद्व समास असतात. ठीक आहे. तर मध्यमपद लोपी समास जे आहे त्यामध्ये चुलत भाऊ, ठीक आहे, चुलत भाऊ अशा स्वरूपाचं मध्यमपद त्या ठिकाणी गहाळ केलेलं असतं. कर्तरी प्रयोगाबाबत योग्य विधान निवडायचे. आता कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं की ज्या क्रियापदाची क्रिया पूर्ण होण्याकरिता कर्त्यावर क्रियापद बदलत असतं, म्हणजे क्रियापदाचं रूप जे आहे हे कर्त्यानुसार त्या ठिकाणी बदलतं, त्यावेळेस ते कर्तरी प्रयोग असतो. आता कर्ता प्रथम विभक्तीत असतो, जो कर्ता आहे तो प्रथम विभक्तीत असतो, म्हणजे गणेश जोरात लिहितो. ठीक आहे, गणेश जोरात लिहितो, शाई संपली का, गणेश जोरात लिहितो. ठीक आहे, हे उदाहरण आहे, गणेश जोरात लिहितो. तर त्यामध्ये बघा कर्ता प्रथम आहे, प्रथम विभक्तीमध्ये त्याला काही प्रत्यय लागलेला नाही आहे, गणेशाने किंवा गणेशाला किंवा गणेशास असं काही लागलेलं नाही आहे. त्यामुळं हा कर्ता जो आहे हा त्या ठिकाणी प्रथम विभक्तीत असतो. आणि तुम्हालासुद्धा प्रयोग ओळखायसाठी हीच ट्रिक आहे. सर्वात पहिल्यांदा पाहायचे की कर्त्याला काही प्रत्यय लागले का, नसेल लागलं तर क्रियापद कर्त्यानुसार बदलते का, कर्ता बदलून बघा. गणेशच्या ऐवजी एखाद्या मुलीचं नाव टाका, लिंग बदलून घ्या, तिथं कविता घ्या, कविता जोरात लिहितो. आता कविता जोरात लिहितो का लिहिते, कविता जोरात लिहिते, म्हणजे या ठिकाणी जे क्रियापदसुद्धा कर्त्यानुसार बदललं आहे, म्हणजे 100% इथं काय आहे, तो कर्तरी प्रयोग आहे, हे लक्षात येत असतं. त्यासाठी मोस्टली ही जी शॉर्ट ट्रिक आहे ही कर्ता अगोदर प्रथम विभक्तीत आहे का पहा, क्रियापद कर्त्यानुसार बदलतं आहे का ते पहा. आता हे उदाहरण बघा, श्रीकांत पुस्तक वाचतो, हेच उदाहरण आहे त्याचं. वरील सर्व या ठिकाणी काय आहेत, पर्याय बरोबर आहेत. अयोग्य जोडी आता या ठिकाणी सुद्धा ओळखायची आपल्याला.
पुराण कर्मणी कशाला म्हणतात? जुन्या संस्कृत काव्यामध्ये पुराण कर्मणी आलेले आहे. संस्कृत वाक्य तुम्हाला दिसलं की त्या ठिकाणी पुराण कर्मणी म्हणून बिनधास्त उत्तर ठोकून द्या. नवीन कर्मणीमध्ये काय आहे? कर्मकर्तरी आहे. नवीन कर्मणीमध्ये काय आलेलं असतं? व्हॉईसचे गणित इंग्लिशमध्ये तुम्हाला चेंज द व्हॉईस वगैरे तुम्ही शिकलेले आहेत, पॅसिव्ह व्हॉईस वगैरे, ठीक आहे ना. त्याच्याकडून किंवा त्याच्यापासून असे शब्द त्यामध्ये आलेले असतात. म्हणजे एक व्हॉईस स्वरूपात आपण चेंज द व्हॉईस जसं करतो ॲक्टिव्ह पॅसिव्हचं, तशा पद्धतीचे वाक्य आले की त्या नवीन कर्मणीलाच कर्मकर्तनी असं म्हटलेलं आहे. शक्य कर्मणीला म्हणजे काय? ज्याने, त्याने असं प्रत्येक कर्त्याला जे आहे ना, ज्याने हे प्रत्यय त्या ठिकाणी काय झालेलं असतं? लागलेलं असतं, ठीक आहे. शक्य कर्मणीमध्ये. आणि समापन कर्मणीमध्ये षष्टी विभक्ती वापरलेली असते. आता षष्टी विभक्ती कोणती असते? चा, ची, चे असे पर्याय, असे शब्द त्या ठिकाणी त्या कर्माला वापरलेले असतात. सर्व योग्य आहेत या ठिकाणी. 5वा ऑप्शनसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. सगळं आत्तापर्यंत दिलं नाही, पण या प्रश्नामध्ये 5वा ऑप्शन आलेला आहे. सर्व योग्य आहे, ठीक आहे. काय हरकत नाही. पुढचा 31 नंबरचा प्रश्न बघा. भावी प्रयोगाबाबत अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. कर्ता व कर्माला प्रत्यय विभक्तीचा लागलेला असतो. आता भावी प्रयोगाबद्दल बघायचं बरं का. लक्षात घ्या, भावी प्रयोग कसा ओळखायचा? कर्ता व कर्माला प्रत्यय विभक्तीचा लागलेला असतो, बरोबर आहे. म्हणजे रामाने किंवा रामाकडून एक काम करूया आपण. रामाने रावणाला किंवा रावणास मारले, ठीक आहे. आता बघा, इथं राम या शब्दाला सुद्धा ने प्रत्यय लागला आहे. रावण या प्रत्ययाला सुद्धा स प्रत्यय लागला आहे. म्हणजे कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागला आहे, कर्माला सुद्धा प्रत्यय लागला आहे. आणि असं जर असेल तर तो काय असतो? भावी प्रयोग असतो. मग क्रियापद कर्ता व कर्मानुसार बदलत नाही बरं का, पण हे सुद्धा लक्षात घ्या, बदलतच नाही. तिथे तुम्ही कर्ता आणि कर्म बदललं तरी क्रियापद तसंच राहते. सकर्मक व अकर्मक भावे असे त्याचे प्रकार पडतात, हे सुद्धा बरोबर आहे. रामाकडून रावण मारला गेला हे त्याचं उदाहरण आहे का? हे नवीन कर्मणीचं उदाहरण आहे. नवीन कर्मणी मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं कडून आणि पासून, ते हे कडून हा शब्द आलेला आहे. म्हणजे तिथं काय झालं? रावण या शब्दाला कुठं प्रत्यय आला आहे का? नाही आला. म्हणजे भावे आहे का? नाही आहे. त्याच्यामुळं रामाकडून रावण मारला गेला, नवीन कर्मणीचं उदाहरण आहे, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आता बघा, पोलिसांनी चोरास पकडली, हे एक उदाहरण घ्या. पोलिसांनी चोरास पकडले, ठीक आहे. आता प्रयत्न करतो आहे. हा ॲक्च्युली माझा सब्जेक्ट नाही आहे, मॅथ, सायन्स किंवा जिओग्राफी वगैरे बाकीचे सगळे कुठलेही विषय सांगा तुम्ही. परंतु एक थोडंसं याच्यामध्ये थोडीशी काही गडबड होऊ शकते, ते तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. पण चुकीचं काही सांगणार नाही. पोलिसांनी आणि आलं एखाद्या वेळेस वर्ड शब्द चुकीचा, तर तो तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये मेन्शन करा. कुठे आला असेल तर आपण त्या ठिकाणी ते सुधारित करण्याचा प्रयत्न देखील करू. ओके. पोलिसांनी चोरास पकडले, आता हे उदाहरण आहे. मग याच्यामध्ये काय आलेलं आहे? पोलिसांनी चोरास पकडले. हे पोलीस या शब्दाला सुद्धा प्रत्यय, चोर या शब्दाला सुद्धा प्रत्यय आहे. म्हणजे भावे आहे. आता भावे प्रयोगामध्ये आहे ना, भावकर्तुक म्हणून एक प्रकार आहे बघा. भावकर्तुक. आता भावकर्तुक म्हटलं की त्याच्यामध्ये काय असतं? वाक्याचं वर्णन केलेलं असतं. म्हणजे भाव माहिती आहे ना तुम्हाला, जे आपण शाब्दिक भावना, हावभाव, शब्द अशा स्वरूपात व्यक्त करत असतो. तर ते भावकर्तुक भावे आहे. तर वाक्याचे वर्णन त्या ठिकाणी झालेले असते. पुढचा प्रश्न आहे, आईने मुलीला निजविले, प्रयोग ओळखायचा. आईने मुलीला निजविले, प्रयोग ओळखायचा आहे. त्यामध्ये सकर्मक भावे हा त्या ठिकाणी प्रयोग आहे. सकर्मक भावे आता कसं ओळखायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं होतं मी तुम्हाला? कर्त्यास व कर्मास प्रत्यय आलेला आहे का ते बघा. कर्त्यास व कर्मास प्रत्यय आला आहे का बघा. दुसरी गोष्ट, क्रियापद त्यानुसार बदलतं आहे का बघा. आता बघा, कर्त्याला प्रत्यय आला आहे ने आणि कर्माला प्रत्यय आला आहे ला, बरोबर आहे का नाही? तर हे पहिलं जर ठीक झालं. आता क्रियापद बदलते का बघा. आईने मुलीला निजवले, मुलाने दिदीला किंवा वडिलांनी मुलीला निजविले, असं. मग आता यामध्ये बदल होतो आहे का? ओके. तर मग हे या ठिकाणी काय आहे? सकर्मक भावे. पुढे शंकर वराह मारतो. शंकर वराह मारतो. यामध्ये बघा, शंकर प्रत्यय आहे का? नाही. वराह मारतो, मारण्याची क्रिया कोणावर होती आहे? वराहावर होते. कर्म आहे, कर्ता आहे. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं का बघा. शंकर वराह मारतो. शंकरचे लिंग बदलून घेऊ आपण. कविता वराह मारते, क्रियापद मारते येते, बदललं. म्हणजे या ठिकाणी काय आहे? हे कर्तरी प्रयोग आलेला आहे. ओके. अयोग्य लिंग बदल ओळखायचा आहे यामध्ये. म्हणजे
उंटाला सांडणी स्त्रीलिंगी, बोक्याला भाटी स्त्रीलिंगी, खोंडला कालवड आहे, दीरला नणंद नाही, तर दीरला त्या ठिकाणी जाऊ हे असं यायला पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, कोणता असा शब्द नाही त्याचे पुल्लिंग स्त्रीलिंग सारखे नाही. आता पुल्लिंग स्त्रीलिंग हरीणमध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग हरिणच आहे, मूलमध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग मूलच आहे, मोरामध्ये सुद्धा स्त्रीलिंगी पुल्लिंग सारखेच आहे, हे की नाही. मोर आपण त्याला एक प्रकारे संबोधित करतोय की लांडोर म्हणून. ठीक आहे. पुस्तक हे शब्द आहे, आता पुस्तक नपुसलिंगी शब्द आहे, स्त्रीलिंगी पुल्लिंगीमध्ये सेम तो येऊ शकत नाही. पुढे वचन विस्तार अयोग्य जोडी ओळखा. यामध्ये सोने सोने, सुई सुया, सोन्याचं सोनेच राहतं, सुईचं सुया होतं, म्हणजे इकारांचं याकारांत होतं. आता जळू जळवा, उकारांचं वाकारांत झालं आणि उकारांचं वाकारांत व्हायला पाहिजे, म्हणजे इथे स वा असं पाहिजे होतं. सासू नाही, सासूचं सासवा, सासा नाही, तर हे वचन विस्तार अयोग्य जोडी आहे. पुढे वेगळा अनेक वचन शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. जीभ एकवचन, तळी एकवचन, मामा एकवचन, वधू. आता बघा, तळे तळी, तळे आहे तळे, एकारांतचं इकारांत, तळे तळी हा शब्द त्या ठिकाणी अनेक वचनीमध्ये येत आहे. अयोग्य शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अयोग्य शुद्ध शब्दामध्ये बघा उज्ज्वल हे त्या ठिकाणी उत्तर आहे, हे अयोग्य आहे. उज्ज्वल शब्द कसा यायला पाहिजे, उज्ज्वल. पुढे या ठिकाणी बघा 2 प्रश्न राहिलेले आहेत आता आपले. ग्रंथ व ग्रंथकार यांच्या जोड्या, अयोग्य जोड्या ओळखायच्या आहेत, ग्रंथ आणि ग्रंथकाराच्या. ग्रंथ आणि ग्रंथकाराच्या. तर समर्थ रामदासांनी करुणाष्टके लिहिलेलं आहे, विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म लिहिलेला आहे, बाबा आमटे यांनी ज्वाला आणि फुले लिहिलेली आहेत, नामदेव ढसाळ यांनी एक मुंगीचे महाभारत नाही लिहिलेलं, तर हे अयोग्य आहे. एक मुंगीचे महाभारत कोणी लिहिलेलं आहे, तर हे गंगा गाडगीळ यांचे आत्मचरित्र आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, आत्मचरित्र आहे गंगा गाडगीळ. आणि नामदेव ढसाळ यांचं काय आहे, हाडकी हडवळ. काय आहे, हाडकी हडवळ आत्मचरित्र आहे, हाडकी हडवळ आत्मचरित्र. कोणाचं, नामदेव ढसाळ यांचं. ठीक आहे. 2 प्रश्न राहिलेले आहेत आता फक्त. 40वा प्रश्न आहे, विरुद्ध अर्थी शब्दजोडी चुकीची असलेली ती ओळखायची आहे. पोक्त याचा अल्लड हा विरुद्धार्थी शब्द आहे. मितभाषी याचा शब्द आहे बोलका. इप्सित याचा विरुद्धार्थी शब्द आहे अवांछित. आता अवांछित या ठिकाणी जे आहे ना, अवांछित या ठिकाणी अवांछित असा पाहिजे होता, च जोडलेला आहे. नैसर्गिक प्राकृत हे समानार्थी शब्द आहेत, इथं विरुद्धार्थी म्हणून द्यायला हवं होतं, बरोबर. पुढे आता प्रश्न तुमच्यासाठी आहे. शेवटचा प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. काही मिस्टेक यामध्ये असेल थोडीशी, तर तुम्ही ते सांगा. तसं तर काही झालेलं नाही आहे, परंतु एखाद्या वेळेस या ठिकाणी बोलताना शब्द मात्र एखाद्या वेळेस चुकीचा येऊ शकतो. 18 गुणांचा खंडोबा कशाला म्हटलेलं, या वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्ही सांगायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. कमेंट बॉक्समध्ये उत्तर मेन्शन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि येणाऱ्या केंद्रप्रमुख, त्यालाच आपण समूह साधन समन्वयक जी भरती परीक्षा होणार आहे, त्यासाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. सर्वांनी आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जा, चांगल्या पद्धतीने आपला स्कोअर करा आणि एक चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये गुणात्मक शिक्षण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी देण्याचं कार्य आपल्या हातून घडो, यासाठी सदैव मनोमनी हार्दिक शुभेच्छा. भेटू आपण आपल्या पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.